हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवी सर्च इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्लास 9th मधील पोयम 1.3 होप इज द थिंग विथ फेदर्स. तर या पोयममधील इंग्लिश वर्कशॉप. तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉपमधील सर्व क्वेश्चन्स आणि त्याचे ॲन्सर्स हे सर्व बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन बघा, इंग्लिश वर्कशॉप. मॅच द फॉलोइंग. फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा. सो इथं डायरेक्ट मी त्यांचे ॲन्सर्स खाली दिलेले आहेत. जसं की होप ची रिलेटेड आहे बर्ड. देन गेल ऑर स्ट्रॉम, तर त्याचं मिनिंग आहे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स म्हणजे समस्या जीवनातील. देन थर्ड आहे कीप वॉर्म, तर त्याची जोडी आहे प्रोव्हाइड कम्फर्ट. फोर्थ आहे चिलेस्ट लँड, त्याची जोडी आहे टफेस्ट टाईम इन लाईफ. आणि फिफ्थ आहे अक्रम, त्याची जोडी आहे अ व्हेरी स्मॉल पिट. सो अशा प्रकारे हे होतं आपलं मॅच द पेयर्स. नाव क्वेश्चन नंबर 2. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्च इन द सोल अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. सो आपल्याला काय करायचं आहे, तर खाली एक स्टांझा दिलेला आहे. त्या स्टांझामधील ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा प्रॉपर व्हर्ब आपल्याला वापरायचे आहेत. त्याचे प्रॉपर व्हर्ब आपल्याला लिहायचे आहेत आणि ॲन्सर लिहायचं आहे. सो बघा, होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट परचेस, तर पर्चचं केलं आपण परचेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड, तर सिंगचं ॲस लागलं सिंग्स झालं. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. सो 3 वर्ड्स पर्च सिंग स्टॉप, त्याचं योग्य जो वर्ब आहे तो आपण लिहिलेला आहे. त्याच्या खाली अंडरलाईनसुद्धा करून दिली आहे. सो हे होतं आपलं सेकंड क्वेश्चनचं ॲन्सर. नाव लेट्स सी द थर्ड क्वेश्चन. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. ओके, सो आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे एक आणि समोर काही फिल इन द ब्लँक्स आहेत त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर मी ऑलरेडी कंप्लीट करून दिलेलं आहे तुम्हाला. ही डिग्री आहे, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री. सो अशा प्रकारे डिग्रीचे एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल एक दिलेलं होतं आपल्याला स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. सो बघा बाकीचे वर्ड्स. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. लो, लोअर, लोएस्ट. इथे ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथे लोअर LOWER असं पाहिजे. देन ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट आणि ब्राईट, ब्राईटर, ब्राईटेस्ट. सो अशा प्रकारे आपण फिल इन द ब्लँक्स आपण इथे भरलेल्या आहेत. नाव नेक्स्ट वर्ड्स. वार्म, वार्मर, वार्मेस्ट. कोल्ड, कोल्डर आणि कोल्डेस्ट. ओके, सो नेक्स्ट बघा बी. एक्झाम्पल दिलेलं आहे स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. यामध्ये बघा ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. सिम्पल, सिम्पलर, सिम्पलेस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट आणि वाईज, वायझर, वायझेस्ट. तर अशा प्रकारे हे वर्ड्स. नाव नेक्स्ट सी. एक्झाम्पल्स प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. सो नोट द चेंज इन द लास्ट लेटर. लास्ट लेटरमधील जो चेंज आहे तो नोट करा. जसं इथे वाय होतं, प्रेटीच्या शेवटी वाय होतं, सो वाय निघाला IER लागलं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे प्रेटियर झालं. आणि IERचं झालं IEST हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. सो प्रेटिएस्ट, तर प्रेटी, प्रेटियर, प्रेटिएस्ट. तसेच आपल्याला बाकी वर्डसुद्धा करायचे आहेत. नास्टी, नास्टियर, नास्टिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट आणि नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. सो अशा प्रकारे आपण ही डिग्री चेंज केली आहे आणि फिल इन द ब्लँक्स भरलेल्या आहेत. नाव फोर्थ क्वेश्चन. फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोयम दॅट मीन द फॉलोइंग. तर खाली काही लाईन्स खाली काही आपल्याला मिनिंग दिलेलं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड लाईन्स लिहायचे आहेत आपल्याला पोयममधील. म्हणजे एक अर्थ दिलेला आहे लाईनचा आणि तो अर्थ कोण्या लाईनचा आहे तर ती लाईन आपल्याला त्याच्या खाली लिहायची आहे. तर ए बघा, होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. सो होप ही एक लाईट आणि डेलिकेट म्हणजे नाजूक आणि अशी कमी वजनाची हलकी अशी गोष्ट आहे. सो आपल्याला कशावरून लक्षात येते हे होप इज द थिंग विथ फेदर्स या लाईनवरून आपल्या हे लक्षात येते. नाव नेक्स्ट बी. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल.
होप तुमच्या सोलला म्हणजे तुमच्या आत्म्याला कम्फर्ट, एक प्रकारचं एक कम्फर्ट, एक आराम पोचवून देते. सो कुठल्या लाईनमधून लक्षात येते हे, दॅट पर्चेस इन द सोल. नाव नेक्स्ट, होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. तर होप हा एक प्रकारची फिलिंग, एक इमोशन आहे, एक भावना आहे. सो त्याची लाईन आहे, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. नेक्स्ट, इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेट कम्फर्ट. तर कठीण काळात होप म्हणजे आशा ही आपल्याला खूप आराम पोहोचवते, आराम प्रदान करते, कम्फर्ट देते. सो ती लाईन आहे, दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वर्म्स. त्यानंतर नेक्स्ट, होप इज नॉट इझिली डिफिटेड. होपला आपण हरवू शकत नाही. सो त्याची लाईन आहे, अँड इन द गेल इज हर्ड. देन नेक्स्ट आहे, होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. सो त्याचं ॲन्सर आहे, दॅट केप्ट सो मेनी वार्म. आणि नेक्स्ट आहे, होप लिव्स ऑन इन अ व्हेरी हार्ड टाइम्स इवन वेन इट गेटिंग नथिंग फ्रॉम यू. सो होप, तुमच्याकडून होपला काही भेटलं नाही तरी ती अशा हार्ड टाईममध्ये सुद्धा आपल्या आतमध्ये जिवंत राहते. सो त्याची लाईन आहे, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड, इट आस्क्ड अ क्रम ऑफ मी. सो अशा प्रकारे हा क्वेश्चन यामध्ये आपल्याला मिनिंग्स दिले होते आणि त्याच्याशी रिलेटेड लाईन्स लिहायच्या होत्या. नाव नेक्स्ट, 5th नंबरचा क्वेश्चन बघा. We can relate many of our feelings, experiences to events or things in nature. Which of our feeling or experiences can we relate to the following? So बऱ्याचदा आपण आपल्या फिलिंग्स आणि एक्सपिरियन्स जे आहेत ते आपल्या नेचरमधील इव्हेंटशी रिलेट करतो. सो आपल्याला असेच काही नेचरमधील इव्हेंट दिले आहेत आणि ते आपल्या कुठल्या फिलिंग्सशी मॅच करतात, कुठल्या भावनेशी मॅच करतात हे आपल्याला लिहायचं आहे. जसं की डार्कनेस म्हणजे अंधार. तर अंधार कशाशी मॅच करतो, कुठली फिलिंग्स, फिअर म्हणजे भीती. डार्कनेसचा अर्थ आपण फिअर म्हणजे भीतीशी लावतो. देन स्ट्रॉम म्हणजे वादळ, तर त्याचा होतो डेंजर म्हणजे संकट. सनराईज सूर्योदय, सूर्योदय म्हणजे होप किंवा प्लेजर या भावनेशी आपण त्याला जोडतो. होप म्हणजे आशा किंवा प्लेजर म्हणजे आनंद. अ लाईट शॉवर म्हणजे थोडासा हलकासा पाऊस, तर ते होतात वेव्ज ऑफ जॉय, आनंदाच्या लहरी. देन सनशाईन सूर्यप्रकाश, तर ते इंडिकेट करते हॅपीनेस म्हणजे आनंद. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. सो टेरर किंवा डिस्ट्रक्शन, टेरर म्हणजे आतंक किंवा भीती. त्यानंतर रेनबो, रेनबो काय आहे, जॉय म्हणजे आनंद, आनंद घेऊन येतो. रेनबो बघितला की आपल्याला छान वाटते, आनंद वाटतो. त्यानंतर डॉन म्हणजे पहाट. सो दिस इज न्यू होप, त्याचा अर्थ होतो नवीन आशा. देन डार्क क्लाउड्स, डिफिकल्टी और कॅलॅमिटी म्हणजे कठीण परिस्थिती. डार्क क्लाउड म्हणजे जेव्हा आकाशात एकदम दाट ढग जमा होतात, सो त्याला आपण जोडतो डिफिकल्टी किंवा कॅलॅमिटीशी. डस्क दॅट मीन्स इव्हिनिंग, संध्याकाळ. सो डिस्ट्रेस म्हणजे निराशा. अ पीकॉक म्हणजे मोर, तर डिलाईट म्हणजे आनंद, अत्यानंद. आणि फ्लड म्हणजे महापूर किंवा पूर. सो त्याचा आपण त्याचा अर्थ जोडतो आपण लॉस म्हणजे नुकसान, फ्लड म्हणजे नुकसान. सो अशा प्रकारे नॅचरल कॅलॅमिटीज जे असतात त्यांचा संबंध आपण आपल्या भावनांची, फिलिंग्सशी याच्यामध्ये जोडलेला आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ फ्यू लाईन्स about an experience of your own where you scored in your exams much more than you hoped for. What did the experience teach you? So अशी एखाद्या आपल्या एक्सपिरियन्सबद्दल लिहायचं आहे, जेव्हा आपण जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्त मार्क्स आपल्याला आपल्या एक्झाममध्ये भेटले. सो त्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे, व्हॉट डिड दॅट एक्सपिरियन्स टीच यू. तो त्या एक्सपिरियन्सने तुम्हाला काय शिकवलं, तर काही लाईन्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. सो ॲन्सर बघा, आय वॉज एक्सपेक्टिंग अबाउट 80% मार्क्स बट ॲक्च्युअली गॉट 90%. सो मी 80 मार्कांची माझी अपेक्षा होती, 80% मार्कांची, आणि मला 90% म्हणजे 90% मार्क्स भेटले. दिस एक्सपिरियन्स टॉट मी दॅट इफ वी बिलीव्ह इन अवर सेल्फ अँड डू हार्ड वर्क वी कॅन डू बेटर इन एक्झाम्स ॲज वेल ॲज इन लाईफ. सो या एक्सपिरियन्सवरून, या अनुभवावरून मी शिकलो की जर आपण स्वतःमध्ये बिलीव्ह इन अवर सेल्फ म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला आणि डू हार्ड वर्क आणि जर आपण मेहनत केली तर
आपण एक्झाम्समध्ये पण छान तर करूच शकतो, पण लाईफमध्ये सुद्धा आपण असं केलं, स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनत केली तर जीवनामध्ये पण आपण फार यशस्वी होऊ शकतो. तशा प्रकारे 3-4 लाईनमध्ये आपण याचा आन्सर लिहू शकतो. ठीक आहे, तर मग हा होता होप इज द थिंग विथ फेदर्स या पोएमवरील या पोएमचं इंग्लिश वर्कशॉप. तर आय होप तुम्हाला समजला असेल. या पोएमवरील जो एक व्हिडिओ आहे आपण याआधी ऑलरेडी बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आय होप हा व्हिडिओसुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.